सगळ्यांना मिळून मिसळून त्यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली आहे. त्याला साथ दिली ती श्रीदत्त क्रिकेट क्लब घोडिवली संघानं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर रोहन पालांडे, अभय पिंगळे आणि त्याचबरोबर मनोहर काठावले आणि त्या श्रीदत्त क्रिकेट क्लब घोडिवलीची पूर्ण टीम. खरं तर या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि या सहकार्यातून होराळ टीम डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. 2 षटकांचा सामना असेल. संदीप बोराडे या, जर झोपले नसाल तर या. आपण 2 षटकांचा हा जो सामना आहे, सुरुवातीची 2 षटकं आपण कॉम्बिनेशन करून बोलूया. त्यानंतर जी 2 षटकं असतील दुसऱ्या सत्रातील ती हॅरी पिंगळे आणि साहिल एलुणकरच्या वाट्याला आहेत. झाला फोन चालू, अशी तर आहे रे. हॅलो, हां बोल. हॅलो, हां चिक बोल बोल. हां तो विनोस वायर के मैनेजर अतुल जी पिंगले साहब इस मैच का मज़ा ले रहे हैं. उनका भी हम स्वागत करेंगे. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर संदीप बोराडे हमारे साथ है. 2 ओवर का मैच है ये. उमरोली टीम जिस अंदाज से खेली है पूरी श्रृंखला में, इस प्रतियोगिता में काफ़ी अच्छे मैचेस उन्होंने जीते. और वहीं दूसरी तरफ संदीप बोराडे, मैं आपकी जानकारी के लिए मैं बता दूं, ये जो होराळ टीम है, साहिल ने बिल्कुल सही कहा, आज पूरी रात 1 साइडेड मुकाबले उन्होंने जीते हैं. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड जावा आणि तो क्षण आता गोड जाताना दिसतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धनाजी श्रीपत शेठ फराट यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्रीदत्त क्रिकेट क्लब घोडिवली आणि कांडोली आयोजित ही क्रिकेट रजनी आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलो आहे. एक 4 षटकं संपल्यानंतर आपल्याला समजेल की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण, रनरअप कोण, त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 2 ओवर का मैच है. टॉस जीता है होराळ टीम ने. नरेश दळवी हमारे बेहतरीन स्कोरर. तरी अतुल पिंगळे इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है इस फाइनल मैच के लिए. देखिए फिर भी क्राउड रुका हुआ है, चाहे वो उमरोली का हो, चाहे वो होराळे का हो. घोडिवली उनकी गांव की टीम है. तो जैसे जैसे ये एलके स्टार घोडिवली आगे गई, हम देख रहे थे गांव पूरा इकट्ठा होता हुआ नजर आया इस ग्राउंड के ऊपर. इस ग्राउंड पर मैं कई मरतबा आया हूँ, डे में आया हूँ, नाइट में आया हूँ. क्राउड की कमी नहीं रहती, भले ही अंदर हो, हाईवे से अंदर है ये, मुंबई पुणे हाईवे के अंदर, लेकिन फिर भी क्राउड रहता है यहाँ पे. कर्जत टेनिस क्रिकेट कमेटी ने काफ़ी अच्छा काम किया है. कर्जत टेनिस क्रिकेट .in ने काफ़ी अच्छा काम किया. लेकिन ये पहला विकेट मिलेगा यहाँ पर टीम होराळे को, क्योंकि 2 ओवर का मैच है ये, और 2 ओवर के मैच में कुछ भी हो सकता है. संदीप, चला प्रवीण सर, विचार करायला गेलं तर आता गुड मॉर्निंग करण्याची वेळ जरूर आली आणि या गुड मॉर्निंग मध्ये पहिला झटका जरूर दिलाय. अगदी जसं तुम्ही म्हटलं होतं की यावेळी साहिल लोंगले, अगदी ज्याने ISPL गाजवला, टेप बॉल किंग, ज्याची आपण आतापर्यंत चर्चा जरूर करत होतो, परंतु त्या साहिल लोंगलेच्या पारीचा अंत यावेळी फार मोठ्या जिवारी लागण्याची शक्यता आहे. संदीप, खरं तर साहिल तंबूत परततोय, पण या गावामध्ये किती समालोचक, किती आले किती गेले, पण एक समालोचकाचा दबदबा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. दिनेशजी एरोणकर साहेब, मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या, कारण समालोचक अनेक या गावाने पाहिले, पण दिनेशजी एरोणकर साहेब ज्यांच्याकडे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जे रेकॉर्ड्स आहेत, म्हणजे अक्षरशः तुमच्या विवियन रिचर्ड्सपासून, रिचर्डसन जो वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे, त्यानंतर साऊथ आफ्रिकेला बॅन नंतर ज्यावेळी ती 1992च्या विश्वकपमध्ये तिची डायरेक्ट एंट्री झाली,
ते सगळे रेकॉर्ड या दिनेशजी येरुणकर साहेब यांच्याकडे आहेत. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये त्यांनाही शुभ प्रभात. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर सिंगल आ चुका है. हो रहा है टीम बॉलिंग है इनकी. बॉलिंग में आज की तारीख में सर्वश्रेष्ठ बॉलिंग अटैक आज की रात में इनका ही लगा. टीम का टोटल है उमरोली 1. 2 ओवर का मैच है. 1 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. बुराड़े स्ट्राइकर एंड पर भावेश ने इस गेंद को खेला सीधा कवर्स में गैप में खेला और ये गेंद गई सीधा 4 रन. 1 और 4 बनेंगे 5. डीजे मास्तर थोडे शांत झाले सकाळच्या सत्रामध्ये. तुमच्याकडे फार पण वाजंत्री फार ही चांगली स्पर्धा आम्ही पण सोडून जाणार आहोत. धनाजी मामांवर एक गाणं होऊन जाऊ द्या आणि ते कंटिन्यू ठेवलं तरी चालेल फायनल मध्ये. एकच गाणं आता एकच वादा आमचा धनाजी दादा एकच. अगदी खरं आहे. कारण आयोजन करणं प्रवीण सर तितकं सोपं नाही. आपली चर्चा सातत्याने होत असते परंतु ज्यावेळी कोणत्याही राजकीय वरद असतं नसताना पण धनाजी काकांनी या ठिकाणी ज्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे ते लाजवाब आहे. कारण गोडिवलीकरांना क्रिकेटचा फार मोठा इतिहास आहे आणि ते तुमच्या वाणीतून सुद्धा सातत्यपूर्ण पाहायला मिळालं. रत्नदीप लोंगले अक्षरशः मी तर म्हणेल अगदी मोठा मासा गळाला लावलाय. ज्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी व्हायला पाहिजे होती तो रत्नदीप लोंगले परतीचा प्रवास. जसं म्हटलं गेलं तुम्ही बऱ्याच जणांनी आता चर्चा रंगवली होती 4 रजनीमध्ये. जसं पहिल्या रजनीमध्ये श्रीपती बाबा उमरोली टीम जाऊन पोचली होती टॉप 5 मध्ये. तिथे थोडी चर्चा रंगली परंतु होराले टीमने जी काही मेहनत संपूर्ण रात्रभर आज केलेली आहे त्या मेहनतीचं फल मैदानावरती तो अनुभव त्यांच्या गाठीशी जरूर आहे आणि त्याच अनुभवाच्या जीवावरती साहिल लोंगले नावाचं वादळ पहिलं रोखलं आणि तदनंतर आलेला रत्नदीप लोंगले ज्याला मात्र परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. पुरोहित या गोलंदाजाचं कौतुक जरूर करावं लागेल कारण ऐन मोक्याच्या वेळी शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी जपून आणणं हे मात्र पुरोहितचं काम होतं. परंतु होराले टीमने दिलेले 7 एकदम लाजवाब. निश्चित तौर पर क्योंकि पुरोहित मुंडा इस टीम के जेन्युइन ऑलराउंडर है. मैन ऑफ द मैच इसके इनाम उनके द्वारा लिए गए. एक और विकेट का बदन 5 पे रुका हुआ टोटल. होराली टीम जिसके पास है नीरज दाभड़े. इसके बाद के बॉलर हाथों की उंगली दाहिने हाथ के हाथों की उंगली फ्रैक्चर होने के बावजूद भी वो खेल रहे हैं और अच्छी बॉलिंग कर रहे हैं. ठोक डीजे थँक्यू डीजे. अगदी जसं म्हटलं गेलं ना प्रवीण सर थोडी उमरोली टीमचा विचार करायला गेलं तर एक बॅटिंग लाईन थोडी चेंज केली. अगदी ओपनिंगची जी जोडी होती तिला बॅकफूटवरती ठेवत मात्र अगदी टू डाऊनच्या विकेट नंतर शरद भुंदाटे मैदानात जरूर पाहायला मिळालेत. थोडासा एक प्रवास एक हलकाचा प्रवास जसं म्हणायला गेला अचानकच्या मैदानावरती सुद्धा पाहायला मिळाला. थोडी बॅटिंग लाईन शरदची कमतरतेत होती. तो स्वतः बॅकफूटवरती राहिलाय. फटका आलाय अलॉंग दी कार्पेट आणि यावेळी एक धाव जरूर कंप्लीट होईल. इथे तुम्ही सकाळचं सत्र जरी असलं तरी या ठिकाणी काय घडतंय बहुतांशी पिंगार झालाय. 22ला सुद्धा परतावं लागेल. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती सध्या मैदानावरती आली है. कमजोर नहीं है. ओवरऑल टीम के पास बॉलिंग है. उन्होंने आज की रात दिखाया. बॉलिंग के आधार पर उन्होंने कसरखंड जैसी ताकतवर टीम को 27 रन बनाने का मौका नहीं दिया. ये वो ओवरऑल टीम है जिस टीम के कोच के तौर पर हमारे स्कोरर नरेश दलवी भी आ चुके हैं. कोचिंग कर रहे हैं वो. सामने वाली टीम काफी ताकतवर है. अपनी टीम को समझा रहे हैं. अनिल पिंगले साहब अभी भी मैच देख रहे हैं. श्लोक टूर्स एंड ट्रॅव्हल्स के मालिक. बॉलरसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झाले त्यांच्याकडून अर्थातच. हाँ बिल्कुल. वो कह रहे हैं कि एक ताकतवर टीम के सामने अगर एक इतना नाम नहीं है रॉयल टीम का टेनिस बॉल की दुनिया में लेकिन अगर वो उनके गेंदबाज अगर अच्छा कर रहे हैं. उमरोली पिछले 2-3 सालों से काफ़ी सुर्खियों में है. काफ़ी अच्छा नाम कमाया है इन्होंने. काफ़ी शोहरत हासिल की है. इनका एक खिलाड़ी ISPL जैसी बड़ी टूर्नामेंट खेल चुका है. कई खिलाड़ी व्यावसायिक स्तर पर खेल चुके हैं. ऐसे में इन लोगों ने जिस तरह से रोक के रखा है इनको. टीम का टोटल 6 रन. प्रवीण सर जर सांगायचं झालं तर क्रिकेट असो या व्यावहारिक जीवनात कोणतीही तुमची कॉम्पिटिशन होऊ द्या परंतु तुम्ही स्वतःला जिथे कमकुवत समजता ना तिथेच सर्वात मोठा
पराभव असतो तुमचा. परंतु ज्यावेळी तुम्ही कॉन्फिडन्स लेवलनी समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर केलता की इथे वाईट आलाय, परंतु इथे जर तुम्ही विचार करायला गेले ना, आपल्यापेक्षा कोणी मोठं नाही ना आपल्यापेक्षा कोणी छोटं नाही. ज्यावेळी तुम्ही बरोबरीत गेम करताना त्यावेळी तुम्ही किंग जरूर मैदानावरती ठरता आणि ओव्हरऑल टीमचा तो कॉन्फिडन्स सध्या मैदानावरती जरूर पाहायला मिळतो. अविनाश पालांडे सर जिन्होंने पूरी रात अंपायरिंग की, बहुत ही बढ़िया स्वीप खेला है ये नीरज दाभड़े के खिलाफ, और ये नंबर मिलेंगे 4 बल्लेबाज शरद बुंदाटे जिन्होंने बेहतरीन स्ट्रोक खेला, और इस 4 की वजह से टोटल बन चुका है 11 रन. थँक्यू सर. नाव सांगा तुमचं. अरुणजी पिंगले सर. इनकी तरफ से बल्लेबाज के लिए मौका है 3 लगातार बाउंड्रीज और 3 लगातार सिक्सर. 500 रुपए का इनाम है उनके द्वारा. ही सकाळचं सत्र सुरू झालंय. खरं म्हणायला गेलं तर मी मगाशीच म्हटलं नाही, गुड मॉर्निंग करण्याची वेळ जरूर आली आणि त्याचाच प्रकार स्विच हिट केला. यावेळी शरद बुंदाटे नावाचे वादळ आता मैदानावरती थांबत नाहीये. जेव्हा ये देखिए, ये जैसे ही बाउंड्री आई कनेक्टिविटी कनेक्शन होना जरूरी है. उसी तरह विनस वायर के मैनेजर हमारे अतुल पिंगले साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका हम स्वागत करेंगे. विनस वायर टोटल आ चुका है 15 रन. 15 धावा. जर म्हणायला गेलं तर आता सकाळच्या वातावरणात सुद्धा या धावा फार आहेत, परंतु असं ज्यावेळी जर पाहायला गेलं तर दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आलंय. अजून 3 बॉलचा दरार बाकी आहे. इथे 1-2 मोठी 4 बॉलचा दरार बाकी आहे. 1-2 मोठे जर भटके आले तरी उमरोली संघाची परिस्थिति जी आगे चांगली जरूर पाहायला मिळेल. जिस अंदाज से खेल रही है 20 के करीब अगर ये टीम गई तो उनके जो गेंदबाजी है उस गेंदबाजी के लिए फाइटिंग टोटल होगा. 15 पे भी ये लड़ सकती है, लेकिन अभी भी उनके पास 3 गेंदे 4 गेंदे अभी भी है. 4 गेंदे अभी बाकी है. फिर एक बार रिवर्स दागा है. शरद बुंदाटे ऑन फायर. एक और 4 रन, और ये विकेट हैट्रिक तो नहीं हुई, लेकिन बाउंड्री की है. लगातार 3 बाउंड्रीज जरूर आई है. 500 इस बल्लेबाज को मिलेंगे शरद बुंदाटे को. हमारे अरुणजी पिंगले सर ज्यांनी हे पारितोषिक लावलं होतं, परंतु एक दाद जरूर देईल. आतापर्यंत या स्पर्धेला चांगला लेडी कॉमेंटेटर पाहायला मिळाले. आता ते साहिल असतील, आर्य असतील, फार चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सजवली गेली आहे. आणि शेवटचा नक्कीच मी तर म्हणेल जसा फार अधिकार आहे. खरं म्हणायला गेलं तर फायनलच्या मॅच वरती त्रिपलाची दांडेगुल फर्निचर डिस्ट्रॉय. नीरज दाभडे संजय सोलंकीचा हा शोध आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये, आणि त्याने शेवटी दांडी गुल केली आहे ती शरद बुंदाटेची. डीजे सकाळची पहाट तर नक्कीच झाले आहे. तर आता आंघोळी करून गुड मॉर्निंग करत देवपूजेची वेळ जरूर झाली. नक्कीच बघा आमचे मित्र अर्थातच प्रवीण सर एकीकडे पाहायला गेला तर धावसंख्या तितकी कमी नाहीये, धावसंख्या तितकी मोठी सुद्धा पाहायला मिळत नाहीये. उत्तम चलके आता पश्चिमला आलेत. खरं आहे हॅरी माहिती जरूर पुरवत आहेत, परंतु उत्तम सर सकाळी लवकर उठणं हे आरोग्यासाठी फार चांगलं असतं. यशस्वी होण्याचं सगळ्यात मोठं कार्य आहे ते म्हणजे लवकर उठणं. परंतु असो चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून इथे प्रागार आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आणि त्याचा तोटा या ठिकाणी चौकारात त्याला सहन करावा लागलाय. या येथील 4 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकली. 23 आकड्यावरती अजूनही काही बॉलचा तरार बाकी असेल. हा बघा एक सूचना आहे. अतुल पिंगळे विनस वायरचे मॅनेजर परी अतुल पिंगळे जरा उठा, सकाळची शाळा आहे असं म्हणतात. मॅच बघा आता तुम्ही एक सांगता मॅच करा, हे सांगता ते करा. चांगला फटका. यावेळी मात्र फटक्याला योग्य न्याय दिलाय अक्षयने. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि यावेळी दुसरी धाव कंप्लीट होत कलेक्शन चुकला आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. यावेळी जर तुम्ही विचार करायला गेला प्रवीण सर तर अगदी तिसरी धाव थोडी हुराल टीमसाठी बॅकफूट वरती जाऊ शकते. आपण जर धावफलकावर पाहिल्या तर 26 धावा झाल्या जिंकण्यासाठी. 27 धावांची गरज आहे. मी साहिल आणि
हॅरी पिंगळे यांना मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. यस, यावेळी जर विचार करायला गेला तर अद्याप आपण अनुभव घेतोय. इथे जर विचार करायला गेला तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 27 धावा संख्येची गरज आहे. एक अफलातून या ठिकाणी बॅटिंग लाईन आणि त्याच्याही पलीकडे पुरोहितची गोलंदाजी पाहायला मिळाली. उराली टीम आणि उमरोली टीम यांच्यातली एक बिग फाईट खरं म्हणायला गेलं तर ग्रँड फिनाले सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जाऊया अर्थातच या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लीड करण्यात आलं, अर्थातच ही स्पर्धा संपूर्णपणे 4 रजनी गाजवली ती मात्र साहिल आणि हरी मात्र या फायनलच्या सेकंड इनिंगला मात्र फायनल टच देतील. आणि जाऊया दोघांकडे, अर्थातच सुंदर आवाज दोघांचा. थँक्यू शरद सर, थँक्यू प्रवीण सर. स्ट्राईक बॉलर ज्याचा आपण खेळ बघणार आहोत या टुर्नामेंट मध्ये शेवटच्या वेळी ISPL स्टार साहिल लोंगले गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहे. शेवटचे 12 चेंडू या मैदानावरती पडणार, त्या नाईट रजनीचे बॉल मैदानात द्यायचे. शरद बोंदाडे यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, ते नंतर कलेक्ट करायचं आहे शरद. आणि विकेट हॅट्रिक साठी अरुण पिंगळे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जिथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय ISPL स्टार, ज्याने कर्जतचं नाव पूर्ण भारतभर नेलं, तो साहिल लोंगळे. मात्र स्ट्राईक एंड वरती 36 विभाग मधील एक घातक फलंदाज अजय मोरे आणि त्यांच्या समवेत पुरोहित. पूर्ण रात्र ते वन साइड खेळलेत, मात्र समोर ISPL चा वन साइड हिरो साहिल बघायला मिळतोय. फायनल मॅच ची सेकंड इनिंग, अण्णांचं जे स्वप्न नाईट रजनी ठेवण्याचं श्री दत्त क्रिकेट संघाने सत्यामध्ये उतरवलं आणि त्याचे शेवटचे 12 चेंडू मैदानावरती पडतात. गेम ऑन, कारण की येणारे 12 चेंडू आपल्याला चॅम्पियन देऊन जातील. 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. सेम सेमीफायनलचं इक्वेशन आहे, 12 बॉल मध्ये 27. LK स्टार घोडेलीने चेस केलं नव्हतं, मात्र गायत्री गारवा होरले टीम चेस करणार का? ऑन लेट्स प्ले मेगा फायनल. एका बाजूला फिल्डिंग करते सेकंड इनिंग मध्ये उमरोली संघ. पहिली बॅटिंग करत असताना 26 धावा बनवल्या, 27चा टार्गेट ठेवलाय. त्यांच्याकडे गोलंदाज आहेत, त्यांना माहिती आहे धावा जर स्कोर कार्ड वरती लावला तर आम्ही डिफेंड करू शकतो. मात्र समोर अजय मोरे, जोपर्यंत अजय मोरे उभा असणार तोपर्यंत अपेक्षा असणार होरला टीमला काही 27 धावा चेस होऊ शकतात. आज बडे मंच का बडा पंच देना होगा अजय को. साहिलचा पहिला बॉल, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. डॉट बॉल आला, 11 बॉल मध्ये 27. अतुल भाई साहिल यांचा चेंडू बराच वेळ हवेत आहे, स्वतः कॉल दिलाय आणि बॉल पर्यंत पोहोचलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट साहिल लोंगले यांच्या माध्यमातून. ओ टू डीजे. ते खाता खोलणं बाकी गारवा हो रॉयल टीमचा. आणि या कॅच साठी साहिल लोंगलेला 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय आमच्याकडे अरुण पिंगळे साहेबांकडून. आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 10 बॉल 27. बॅटिंग साठी गेलाय नीरज. व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे. अविनाश पलांडे घोडलचे सुपुत्र. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलाय साहिल लोंगलेने. यासाठी मला ISPL मध्ये सिलेक्ट केलं होतं, यासाठी मी ISPL खेळलोय. या मोठ्या स्टेजवरती खेळून आला गोलंदाज स्वतःमध्ये गुणवत्ता आमच्या ग्राउंड घोडलीच्या मैदानावरती सिद्ध करतोय. मॅच सेट करतोय, फायनलची मॅच उमरोलीसाठी सेट करतोय. पहिल्या 3 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे पुरोहित मुंडे. आजच्या रात्रीमध्ये
2 ते 3 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालाय, मात्र चॅम्पियन बनवणार का? डॉट चेंडू आलाय. शांत क्रिकेट. पहिल्या 4 बॉलवरती फायनल मध्ये जिथे आक्रमण व्हायला पाहिजे तिथे फक्त शांतता पाहायला मिळते. साहिलचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये व्हेरिएशन बघायला मिळालं. थोडंसं मागे खेचला टप्पा. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. एका धाव्याने स्कोर काढून धावा लागला तर फक्त 2 धावा. साहिल लोंगले हे नाव क्रिकेटच्या पटलावरती, कर्जत टेनिस क्रिकेटमधून ISPL पर्यंतचा प्रवास, त्याची ती जर्नी आपण हॉटस्टार वगैरे बघितली. त्यानंतर आज आपल्या मैदानावरती चांगला खेळ त्यांच्या टीमने केलाय. चॅम्पियन येस. यावेळेला चेंडू हवेत आहे. अजून एक विकेटची संधी आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. नीरज दामने बॅक टू पॅव्हेलियन टू डीजे. फलंदाज बाद झालेत. स्कोर काढून धावा लागले त्या फक्त 2. चेस करायच्या होत्या 27 असं वाटलं होतं. गायत्री गारवा संघ लढत देणार, मात्र आता शोल्डर डाऊन केलेत. आधीच खांदे टाकलेत असं वाटतंय गायत्री गारवा होराळ टीमने. चॅम्पियन बनण्याचं त्यांचं स्वप्न थोडंसं लांब जाताना दिसतंय. श्री दत्त क्रिकेट संघ यांनी आयोजित केलेली ही नाईटची रजनी, याचं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन आले होते ते. फायनल पर्यंत त्यांचा प्रवास चांगला झाला, मात्र अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कधी 6 बॉलमध्ये 6 धावा होत नाहीत, मात्र 6 बॉलमध्ये 3 षटकार 4 षटकार आपल्याला बघायला मिळतात. शरद सर, ती संधी पुरोहितकडे आहे. हिरो बनण्याची संधी बऱ्याच कमी वेळा येते. जेव्हा तुमच्या वाटेला येते ते तुम्ही कॅच केली पाहिजे. यावेळेला शॉर्ट बॉल पुल केलाय, तिथे अनसक्सेसफुल ठरलाय. चेंडू गेला निर्धाव. फायनल मॅच मध्ये जे आपण बघितलं ना, कृष्णा काशीनाथ पिंगळे यांना मी विनंती करेल की या व्यासपीठावरती यायचं आहे. गणेश, या चेंडूवरती 1 धाव येते. असं वाटतंय की सामना 1 साइड झाला. खूप लवकर हार मांडली असं वाटलं आपल्याला गायत्री गारवा होराळ टीमने. त्यांच्याकडून थोड्याशा जास्त अपेक्षा होत्या. प्रेक्षक जे मॅच बघण्यासाठी आलेत, आजची रात्र ज्यांनी गाजवले ते होराळ टीम फायनल मध्ये थोडंसं पिछाडीवरती आपल्याला बघायला मिळतंय. आणि आता चॅम्पियनच्या किताबापासून फक्त 4 बॉल दूर आहे ती उमरोली संघ. यावेळेला लेग बिफोर द विकेट, फलंदाज बाद. अमर बॅक टू द पॅव्हेलियन. ओव्हर टू डीजे. दरेकर यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. दादू दरेकर. डॅनी लोंगले तुमची वाट बघतायत. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू या नाईट रजनी मधला
आणि शेवटच्या बॉल वरती चौकार आलाय, मात्र चॅम्पियन ठरले निखिल पिंगळे यांनी पुरस्कृत केलेली जय श्री गणेश उमरोली संघ आणि रनरअप ठरलाय. रनरअप ठरलाय या टुर्नामेंटचा गायत्री गारवा होरळे टीम. दोन धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या आपल्या टीम साठी आणि चॅम्पियन बनवलाय निखिल पिंगळे पुरस्कृत जयश्री गणेश उमरोली संघ. आणि ज्यांनी श्रृंखला 4 दिवस आपला आवाज या श्रृंखलेला दिला आमच्या घोडलचे सुपुत्र चॉकलेट बॉय, ब्राऊन कलरचा शर्ट, चॉकलेटी कलरचा शर्ट घालून आलेत. यस, आणि शरद यांना विनंती करेल, उमरोलीचे शरद, त्यांचा 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि साहिलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येस, मॅन ऑफ द मॅच साहिल बोलतोय की शरदला देऊया, कारण की त्या 12 धावा निर्णायक ठरल्यात. त्या 12 धावा चेंज केला, पूर्ण पेसला इनिंगला सेट केलं फायनलला आणि शरद ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी हॅरी पिंगळे घोडलचे चॉकलेट बॉय. लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत. त्याआधी अंपायर्सचा आपण सन्मान करणार आहोत, त्यानंतर स्कोरर्सचा आपण सन्मान करणार आहोत, कॉमेंटेटरचा सन्मान करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेल